पातूर तालुक्यातील सावरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच क्रांतीबाई राधेश्याम राठी यांच्यावर शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून ग्रामपंचायतीची मिळकत खात्यात जमा न करता रक्कम स्वतःजवळ ठेवल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी जानू राठोड, महादेव पायान यांच्यासह काही ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे। सावरगाव येथील सरपंच बसंतीबाई राठी सन 2022 निवडून आल्या। तेव्हापासून त्यांनी विविध तारखेत विकास कामाच्या नावावर घर टॅक्स, कोंडवाडा वसुली, 15वा वित्त आयोग, सामान्य फंडातून मनमानी पद्धतीने देयके काढून ती रक्कम हडप केली। तसंच 7 दिवसांच्या आत ग्रामपंचायतमध्ये शासन नियमांप्रमाणे शासनाच्या तिजोरीत किंवा सामान्य फंडात भरणे बंधनकारक असतानाही घर टॅक्स आणि कोंडवाडा यांच्या फाडलेल्या पावत्यांची रक्कम मुदतीत जमा न करता स्वतःसाठी खर्च केलं। या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास ग्रामपंचायतीमध्ये प्रचंड अनियमितता झाल्याचं दिसून येईल, असंही निवेदनात म्हटलं आहे। सरपंचावरील चालू असलेलं प्रकरण निकाली काढावं। 1 वर्षापूर्वी हे प्रकरण ग्रामसभेसमोर रीतसर अर्ज देऊन ग्रामपंचायत सदस्यांनी उघडकीस आणलं आहे, असंही निवेदनात नमूद करण्यात आलंय। या सर्व व्यवहारांची चौकशी करण्यात यावी यासाठी उपोषण सुरू करण्यात आल्याचं उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे। सावरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, सरपंचाचा मुलगा, सरपंच पती आणि विस्तार अधिकारी लव्वाळे आणि तो तत्कालीन सचिव शिवकुमार सरजे यांनी ग्रामपंचायतीमध्ये फार प्रमाणात घोटाळा केलेला आहे, भ्रष्टाचार केलेला आहे। त्याची चौकशी व्हावी अशी आमची नम्र विनंती आहे।